अमरावती जिल्ह्यातील तिवसा उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याच्या तक्रारीनंतर अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी अचानक रुग्णालयाला भेट देत प्रशासनाची चांगलीच झाडाझडती घेतली। कर्तव्य बजावा अन्यथा मेळघाटात जायला तयार रहा अशा कडक शब्दात जिल्हाधिकाऱ्यांनी कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुनावले। शुक्रवारी सकाळी अचानक रुग्णालयात दाखल झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील अव्यवस्था पाहून संताप अनावर झाला। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर अपघाताचे प्रमाण वाढले असतानाही तिवसा उपजिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांवर प्रभावी उपचार होत नसल्याचे चित्र समोर आले आहे। किरकोळ जखमी रुग्णांनाही थेट अमरावतीला रेफर केले जात असल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली। विशेष म्हणजे कोट्यावधी रुपये खर्चून उभारण्यात आलेली ट्रामा केअर युनिटची इमारत आणि अत्याधुनिक साहित्य वापराभावी धूळ खात पडून असल्याचेही आढळून आले। अमरावती ते तळेगाव दरम्यान एकही मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत मुख्यमंत्र्यांकडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची मागणी केली होती। तसेच जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली होती। या मागणीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी ही धडक कारवाई केली। पाहणी दरम्यान सकाळच्या ड्युटीवर केवळ एकच डॉक्टर उपस्थित असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी अधिकच संतापले। रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी तात्काळ सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत। दरम्यान तिवसा उपजिल्हा रुग्णालयातील ही परिस्थिती नेमकी कधी सुधारणार आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा कधी मिळणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती।